तर मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरात एलिमिनेशन कार्य पार पडलेलं आहे. त्याचसोबत आपल्याला ह्या घरात पुढच्या आठवड्यात कोण कोण नॉमिनेट होणार आहे किंवा झालेले आहेत ते देखील आपल्याला माहीत पडलेलं आहे. तर नक्की काय घडलेलं आहे घरात ते सगळं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर आता ह्या आठवड्यात एकूण 9 जण नॉमिनेट असतात. त्याचमुळे आता रितेश अर्थातच भाऊ तीन तीन जणांना बोलवून बॉटम कंटेस्टंटचं नाव अनाऊन्स करतात. त्याचनंतर आपल्याला भेटतात शेवटचे 3 कंटेस्टंट जे असतात बॉटम 3 ऑफ द वीक, जे की असतात राधा पाटील, रुचिता जामकर आणि फोकस इंडियन. तर भाऊ बोलतात, हा आठवडा पहिलाच आठवडा होता, त्याचमुळे कोणीही संधी न दिलेली असली तरी मी तुम्हा तिघांना अर्थातच सर्वांनाच संधी देतो आणि या आठवड्यात कोणतंही एलिमिनेशन नाही आहे. पण हे सीझन 6 आहे, इथे ट्विस्ट तर येतच राहणार आणि हा आहे मोठा ट्विस्ट की तुम्ही सर्व 9 जण पुढच्या आठवड्यात देखील नॉमिनेटेड आहात. ह्या आठवड्यात नॉमिनेट झालेले सर्व सदस्यांचे वोट्स आलेले आहेत ते व पुढच्या आठवड्यात येतील त्या वोट्सला कॅल्क्युलेट व समराइज्ड करूनच पुढच्या आठवड्यातलं 100% इव्हेक्शन होणार. त्यानंतर आपल्याला उद्याच्या भागात पाहायला भेटणार आहे. आता इकडे बिग बॉस सर्वांना सांगतात की मागील आठवडा खूपच रंजक ठरला होता, पण ह्या आठवड्यात सर्वात मोठा ट्विस्ट येणार आहे. तो ट्विस्ट आहे एक नवीन रूम आणि त्या रूमचं नाव आहे उलटा पुलटा रूम. आणि त्यानंतर आता बॉस बोलतात या रूममध्ये एवढी पॉवर आहे की संपूर्ण गेम उलटा पुलटा करून टाकू शकतो व कोणालाही कधीही चूक किंवा संकटात देखील टाकू शकतो. त्यानंतर आपल्याला असं पाहायला भेटतं बॉस कॅप्टनला त्या खोलीमध्ये बोलवतात आणि त्यानंतर आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे कॅप्टनशी संवाद केल्यानंतर इकडे बाहेर रुचिता बोलत असते की हाच आहे कर्म. नक्कीच ह्याचा अर्थ असा आहे की आता कॅप्टनसोबत नक्कीच काहीतरी घडलेलं आहे. तुम्हाला काय वाटत आहे, काय घडलं असावं ते मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि घरात काय चालू आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत शुभरात्री.